श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवूया उपवासाचे सांडगे. त्यासाठी घेतलेत शाबू तांदूळ 1 किलो. ते आता स्वच्छ धुवून घेऊया आपण. 2-3 पाण्याने धुवून घेतल्यात आणि ते 4 तासासाठी भिजत ठेवले होते. त्याच्यानंतर ओतलं, त्याच्यात बघा कसा भिजलाय. आता त्याच्यात ओतलं गरम पाणी आणि हे रात्रभरासाठी भिजत ठेवायचे. हे बघा, आता अर्धा किलो बटाटे घेतली होती. त्याच्यातले 2-3 मी किसायला ठेवलेत. ते घेतल्यात किसून. तो किस आता माझे मिस्टर करतात आहेत आज मदत. जरा रविवार आहे ना त्याच्यामुळे. आता तो किस तो धुवून मी जरा उकळत्या पाण्यामध्ये टाकला. अर्धा कच्चा केला त्याला. हा बघा. आई आज काय स्पेशल? उपवासाचे सांडगे. आणि बाकीचे बटाटे उकडून घेतलेत. ते आता उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये मॅश करूया चांगले सर्व. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल उपवासाला, तुम्ही जिरं खात असाल तर जिरं टाकू शकता. नाहीतर मी फक्त मीठ आणि मिरचीचा ठेचा टाकलाय. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. तर सर्व हे एकत्र करून घेऊया. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. आता घालूया आपण सांडगे. बघा इतके छान लागतात ना, खूप अप्रतिम लागतात. दोघांनी मिळून आम्ही आता सांडगे घालतोय. बघा, वा वा, खूप छान सांडगे झालेले आहेत. हे बघा. आता आपण ते थोडेसे तळून बघूया. बघा कसे तळून खूप छान होतात. हे जास्त तेलामध्ये